गीताताई हॉस्पिटलमध्ये डोळ्यात पाणी घेऊन झोपल्या होत्या। त्यांच्या सुनेने त्यांच्यासाठी गरम गरम वरण भात बनवून आणला होता। डॉक्टरांनी त्यांना साधं जेवण जेवायला सांगितलं होतं। प्लेटमध्ये जेवण वाढल्यावर त्यांची सून लक्ष्मी म्हणाली की आई उठा आणि थोडं खाऊन घ्या। गीताताई म्हणाल्या की नको सुनबाई, मला काही सुद्धा खाण्याची इच्छा नाही। लक्ष्मी म्हणाली की आई थोडं तरी खावा, तुम्ही नाही खाल्लं तर तुम्ही लवकर कसे बरे होताल। गीताताई 2 मिनिट शांत बसल्या आणि म्हणाल्या की सुनबाई, मी माझं आयुष्य जगले आहे, आता मी किती जगणार आहे आणि मी किती अजून जगणार आहे, आणि असं पण अजून जगून काय करणार आहे। सासूचं बोलणं ऐकून लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी आलं। तिला माहित होतं की आपल्या सासूचं दुःख किती आहे। लक्ष्मीच्या लग्नाला 10 वर्ष झाले होते आणि तिने खूप जवळून सासूचा त्रास पाहिला होता। लक्ष्मीने तिच्या डोळ्यातील अश्रू कंट्रोल करत म्हणाली की आई, तुम्ही असे बोलू नका, तुम्ही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात। त्यांना आपल्या सुनेवर खूप विश्वास होता आणि त्या आपल्या सुनेसाठी उठल्या आणि थोडं खाऊ लागल्या आणि खाऊन झाल्यावर गोळ्या खाऊन अजून झोपी गेल्या। लक्ष्मी वाडमधून बाहेर गेली कारण तिच्या सासूने आराम करावा। गीताताई झोपल्या तर होत्या, परंतु त्यांच्या डोळ्याची झोप खूप मैल दूर होती। राहून राहून त्यांचं मन भूतकाळात घडलेल्या घटनांपाशी गटकाळ्या खात होतं। जेव्हा सासूबाई गीताताई 16 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता। त्यांची मोठी बहीण मंगल 19 वर्षाची होती। मंगलने गीताताईला आईच्या प्रेमासारखं सांभाळले होते। दोघी बहिणींमध्ये खूप प्रेम होतं। एकीला लागलं तर दुसरीला वेदना होत होत्या। काही महिन्याने मंगलसाठी सोपानचं स्थळ आलं। सगळंच खूप चांगलं होतं म्हणून लग्नाची तारीख पण काढण्यात आली। जशी जशी लग्नाची तारीख जवळ येऊ लागली तसं गीताताईला टेन्शन येऊ लागलं की मंगलताईशिवाय आता तिचं आयुष्य कसं होईल। लग्नाची तारीख सुरू होती तेव्हा अचानकच सोपानचे आईवडील गीताताईंच्या वडिलांना भेटायला आले। ते आलेले पाहून गीताताईचे वडील खूप घाबरले, पण त्यांच्या मनात काय आहे हे ऐकल्यानंतर त्यांनी मोकळा श्वास घेतला। सोपानचे वडील म्हणाले की हे बघा मंगलचे बाबा, माझ्या वडिलांची म्हणजेच सोपानच्या आजोबांची तब्येत खूपच खराब चालली आहे। त्यांची इच्छा आहे की त्यांच्या छोट्या नातवाचं सुद्धा लग्न त्यांना त्यांच्या डोळ्याने पाहायचं आहे। त्यामुळे आम्ही विचार केला आहे की सोपान आणि त्याच्या भावाचं लग्न एकाच दिवशी लावावं। सोपानच्या आजोबांना माझ्या बारक्या मुलासाठी त्यांना गीता खूप आवडली आहे, त्यामुळे आम्हाला वाटत आहे की मंगल सोबत तुम्ही गीताची पण पाठवणी करावी। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगा। यामध्ये गीताच्या वडिलांना कोणताच प्रॉब्लेम नव्हता। त्यांना पण खूप आनंद झाला। एवढ्या चांगल्या परिवारात दोन्ही पण मुली आधी बहिणी आणि नंतर जावा जावा बनतील याचा आनंद झाला। गीताताईच्या वडिलांनी आनंदाने होकार दिला। आता घरात 2 पटीने आनंद होता। लग्न झाल्यावर आपापल्या बहिणीसोबत राहायला मिळेल म्हणून गीता ताई पण खूप खुश झाल्या। दोघी बहिणी खूप उत्साहाने लग्नाच्या तयारीत होत्या, परंतु गीताताईंना माहीत नव्हतं की हा आनंद फक्त काही दिवसांसाठीच आहे। दोन्ही पण बहिणींचे लग्न धूमधडाक्यात झाले आणि त्या दोघी नांदायला गेल्या। पण लग्नाच्या पहिल्या रात्रीस गीताताईंचा नवरा कौशल्य म्हणाला की मला तू अजिबात आवडत नाही, मी फक्त आजोबांसाठी या लग्नाला तयार झाला होतो, मला तुझ्यामध्ये काडीचा सुद्धा इंटरेस्ट नाही। हे ऐकून गीताताईंना असं वाटत होतं की कोणीतरी धारदार तलवारीने त्यांच्या हृदयाला घाव करत आहेत। आज पहिल्यांदा त्यांना जाणवलं की माझा सावळा रंग माझा दुश्मन आहे। नव्या नवरीचे स्वप्न गीताताईंच्या अश्रूंबरोबर सगळे गळून पडले। गीताताई खूप रडल्या। थोड्या वेळाने त्या शांत झाल्या आणि कसं जरी त्या त्यांच्या मनाची समजूत घालत होत्या।
त्या विचार करतात की हळूहळू मी माझ्या स्वभावातून मी माझ्या नवऱ्याच्या मनात जागा मिळवेन. पण हा प्रयत्न पण त्यांचा फसला. गीताताई आपल्या नवऱ्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होत्या, परंतु तसा त्यांचा नवरा त्यांच्यापासून लांब लांब जात होता. सासरी तिची बहीण तर तिच्यासोबत होती, परंतु नवऱ्याचं प्रेम तर कोणतं पण खेळणं नाही, पण बंद खोलीच्या आतमध्ये आकर्षण म्हणा किंवा जरूरत. त्यामुळे गीताताईंचा नवरा हळूहळू त्यांच्या जवळ आला. तिच्या नवऱ्याने फक्त तिचा शारीरिक उपयोग केला, पण त्याने कधीच मनापासून गीताताईवर प्रेम केले नाही. 5 वर्षात गीताताई 2 मुलांची आई झाल्या होत्या. 2 मुलांना जन्म देऊन खूप मोठं काम केल्यासारखं त्यांचा नवरा वागत होता. नंतर गीताताई आपल्या मुलांच्या पालनपोषणमध्ये लागल्या. काही वर्षानंतर गीताताईंची बहीण मंगल दुसऱ्या शहरात गेली, कारण तिच्या नवऱ्याला तिथे चांगली नोकरी मिळाली होती. आणि अशा प्रकारे गीताताई आपल्या बहिणीपासून पण वेगळ्या झाल्या. नवऱ्याचं प्रेम तर गीताताईंना कधी मिळालेच नाही. गीताताईंची सासू पण खूप चांगली होती. त्या खूप जीव लावत होत्या, पण त्या पण वयोमानानुसार तेव्हा घरी गेल्या. सासरे पण तिची खूप इज्जत करत होते. ते पण काही वर्षांनी गेले आणि आता गीताताई आणि मुले आणि मुलांच्या सहाऱ्यानेच आता गीताताई जगू लागल्या. मुले पण हळूहळू मोठे होऊ लागले आणि ते त्यांच्या अभ्यासात मग्न राहू लागले. गीताताईंनी आपल्या नवऱ्याच्या मनामध्ये जागा निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु त्यांचा नवरा त्यांना त्यांच्या मनात कोणतीच जागा निर्माण करून देत नव्हता. एक दिवस गीताताईंना खूप राग आला. त्या विचार करतात की आज नवऱ्याला जे काही आहे ते तोंडावरच बोलणार. त्या दिवशी त्यांचा नवरा कामाला गेला होता. संध्याकाळी जेव्हा त्यांचा नवरा घरी आला तेव्हा गीताताई नटून थटून बसल्या होत्या. गीताताई जरा सावळ्या होत्या, पण त्या नाकी डोळे छान होत्या. गीताताईंनी आल्याचा चहा आणि कांद्याची भजी जे त्यांच्या नवऱ्याला आवडत होते ते बनवले. गीताताई तिथेच बसल्या आणि त्यांच्या नवऱ्याला म्हणाल्या की मला तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. त्यांच्या नवऱ्याने जेव्हा डोळे वर करून पाहिले तेव्हा गीताताई म्हणाल्या, आपल्या लग्नाला खूप वर्ष झाले. एवढे वर्ष मी माझं जे कर्तव्य आहे ते सगळं कर्तव्य पार पाडलं आहे, पण माझ्यामध्ये असं काही कमी आहे, त्यामुळे तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही मला प्रेम का करत नाही? त्यांचा नवरा कौशल्य त्यांच्यावर रागवत म्हणाला की झाल्या गेलेल्या गोष्टी उकरून काहीच फायदा नाही. तू या घराची मालकीण आहे. तुला या घरात प्रत्येक वस्तू भेटत आहे. मग अजून तुला काय पाहिजे? गीताताईंचा कंठ दाटून आला आणि त्या म्हणाल्या की एका बायकोला फक्त शारीरिक सुख नसतं पाहिजे, त्याबरोबर मानसिक सुखची पण गरज असते. एवढ्या वर्षानंतर सुद्धा तुम्हाला वाटत नाही का की मला तुम्ही ते सुख द्यावं? तुम्ही तुमच्या मनात माझ्यासाठी थोडी पण जागा देणार नाही का? मला माहीत आहे कोणापुढे प्रेमाची भीक मागून प्रेम मिळत नसतं. कौशल्य रागात म्हणाले की तू फक्त माझ्या लेकरांची आई आणि या घराची सून आहेस. माझ्याकडून प्रेमाची अपेक्षा करू नकोस. असं म्हणून निर्दयपणाने त्यांचा नवरा तेथून उठून गेला. तू फक्त माझ्या लेकरांची आई आहे या शब्दाने त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्या मोठमोठ्याने रडू लागल्या. मुले मोठी होऊ लागली, परंतु त्यांना नवऱ्याचं प्रेम काही केल्या भेटलं नाही. त्यानंतर त्या पण शांत राहिल्या. त्यांच्या मुलीचं लग्न सुद्धा झालं आणि ती तिच्या सासरी गेली. त्यांच्या मुलाचे लग्न लक्ष्मी सोबत झालं. लक्ष्मी जेव्हा सून म्हणून घरात आली तेव्हा तिला सासू सासऱ्यांच्या नात्याबद्दल समजू लागलं. आपल्या सासूने नवऱ्याचं प्रेम न मिळवता एवढे आयुष्य कसे घालवले हे ऐकून तिच्या अंगावर काटा फुटत होता. कारण जर तिचं नवऱ्यासोबत थोडं जरी भांडण झालं तर लक्ष्मीला खूप राग येत होता. लक्ष्मी तिच्याकडून जेवढं आपल्या सासूला प्रेम देता येईल
ती सगळं देत होती. याच्या व्यतिरिक्त ती आपल्या सासूसाठी काही करू शकत नव्हती. तरी पण नातं कोणतंही असलं तरी नवऱ्याचं प्रेम हे एक वेगळंच असतं आणि त्याच्याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. गीताताई पण त्यांचे कर्तव्य पार पाडता पाडता थकून गेल्या. 2 दिवसापूर्वी त्यांना हार्ट अटॅक आला होता. त्यांचा मुलगा आणि लक्ष्मी तर खूप घाबरले होते. त्यांनी वेळेवर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. गीताताईची तब्येत ठीक झाली होती, परंतु त्यांना अजून जगू वाटत नव्हतं. 3 दिवसानंतर गीताताई घरी आल्या. घरात प्रवेश केल्यावर त्यांनी पाहिलं की सगळीकडे रेड कलरच्या फुग्याने घर सजवलं होतं. गीताताईने प्रश्नार्थक दृष्टीने लक्ष्मीकडे पाहिलं. तेव्हा लक्ष्मी म्हणाली की आई, आज तुमची ॲनिव्हर्सरी आहे. सुनेने आणि मुलाने खूप सारी तयारी केली होती. ते पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या मुलांसाठी त्या आनंदात सहभागी झाल्या. त्यांच्या तोंडावर हसू होतं, पण मनामध्ये मोकळेपणा होता. गीताताईचा नवरा कौशल्यराव पण आपल्या मुलांसाठी तोंडावर खोटे खोटे हसू आणत होते. गीताताईंना माहीत होतं की त्यांच्या नवऱ्याचं जे हसू आहे ते खोटं आहे. थोड्याच वेळानंतर गीताताई आपल्या खोलीमध्ये आराम करण्यासाठी गेल्या आणि त्यांच्या मागे मागे कौशल्यराव पण आले आणि त्यांनी आतून दरवाजा बंद केला. गीताताईने आश्चर्याने कौशल्यरावाकडे पाहिलं, परंतु 1 मिनिटानंतर गीताताईंनी त्यांचं तोंड फिरवलं. त्यांना आपल्या नवऱ्याकडून कोणतीच अपेक्षा नव्हती. कौशल्यरावने त्यांच्या खिशातून एक मोगऱ्याचा गजरा काढला आणि त्यांनी आपल्या बायकोच्या गीताच्या केसात माळला आणि गीताताईंसाठी हे सगळं आश्चर्यचकित होतं. त्या आश्चर्याने आपल्या नवऱ्याकडे पाहू लागल्या. आज त्यांच्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये वेगळेच भाव दिसत होते. कौशल्यराव गीताताईंचा हात हातात घेत म्हणाले की मला माफ कर गीता, एवढ्या वर्षापासून तुला अशा गोष्टीची सजा दिली ज्यामध्ये तुझी कसलीच चूक नव्हती. तुझा रंग सावळा आहे, पण त्यामध्ये तुझी काहीही चूक नव्हती. माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप भावना, प्रेम आहे, पण मी तुला कधीच बोलू शकलो नाही, कारण तुझा सावळा रंग दिसला की मला खूप राग यायचा. त्या दिवशी तुला जेव्हा हार्ट अटॅक आला, त्या दिवशी तुला गमावण्याची खूप भीती निर्माण झाली. जेव्हा तू या घरात नव्हती तेव्हा मला समजलं की तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काहीच अस्तित्व नाही असं वाटू लागलं. तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. खरंच तू माझी अर्धांगिनी आहेस. कौशल्यराव वारंवार बोलत होते आणि गीताताई आपल्या डोळ्यातून अश्रू गाळत होत्या. त्या दिवशी तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये लक्ष्मीला म्हणत होती की मी आता कोणासाठी जगू, माझ्याकडे जगण्यासाठी काही शिल्लक राहिले नाही. तुझं सगळं बोलणं मी ऐकलं होतं. तेव्हा मला कळाले की माझ्यामुळे तुझं जीवन नरक झालं आहे. त्यामुळे तुला माझ्या या स्वभावामुळे तुला जगू वाटत नाही. मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. जरी मी माझं प्रेम व्यक्त करण्यासाठी उशीर केला असेल, पण जेवढं आपलं आयुष्य राहिलं आहे तेवढं मी तुला जपून ठेवणार आहे. तर मग मला माझी चूक सुधारण्याची एक संधी देणार का? असं म्हणताच कौशल्यरावांच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू येऊ लागले. त्या दोघांच्या डोळ्यातील अश्रू हे सांगत होते की जे त्यांच्या आयुष्यात दुःख आलं ते आता पुन्हा या आयुष्यात येऊन देणार नाही. त्या दिवसापासून कौशल्यरावांनी आपल्या बायकोची खूप काळजी घेतली. आज खरंच गीताताईंच्या चेहऱ्यावर नवऱ्याचं प्रेम भेटल्याची चमक आली होती. खरंच नवऱ्याच्या प्रेमाशिवाय एका स्त्रीचं जीवन अधुरं आहे आणि बायकोच्या प्रेमाशिवाय पण नवऱ्याचं जीवन अपूर्ण आहे. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.